पनवेल पळसपे येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात करत पालकमंत्री गोगावले यांनी माणगावपर्यंत महामार्गावरील अडचणींची पाहणी केली। यावेळी रस्त्यावरील खड्डे, सुरू असलेली कामे आणि वाहतूक कोंडीच्या संभाव्य ठिकाणांचा आढावा घेण्यात आला। खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी निर्माण होऊ नये यासाठी अडचणीच्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या। काही कामे पुढील 3 ते 4 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले। गणेशोत्सव काळात कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे पालकमंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले। रस्ते बघत चालू म्हणून आम्ही पहिला स्टॉप इथे घेतलेला आहे आणि आम्ही आज जे पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे ते काहीतरी जबाबदारी आहे। आज आमचे कांदे जे व्यापारी आहेत, जे वडपळच्या नाक्यावर जुना जो रस्ता आपला हवे जात होता त्यांची पण काही मागण्या आहेत, त्या पण आता आम्ही कलेक्टर साहेब, आम्ही तहसीलदार प्रांत, आमचे अधिकारी रोडवाले यांच्याकडनं करून तोही सोडवतोय। आणि आत्ता येणारा जो गणेशोत्सव त्याची आमची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे। आज आमची शांतता कमिटीची मीटिंग झाली। आज आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आता आपण माणगावपर्यंत चाललो आहे आणि हा माणगावच्या आणि हा मधला ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या आम्हाला दूर करायच्या आहेत, की आमचे जे काय चाकरमाने जातील, नुसते रायगडमधले नाहीत, मग रत्नागिरी असतील, सिंधुदुर्ग असतील, अदरवाईज जे काय जातील लोक, त्या सगळ्यांचा प्रवास सुखा समाधानाचा व्हावा ही आमच्या त्या पाठीमागची भावना आहे। बाकी आम्हाला चमकेशगिरी करायची नाही। काल अधिकारी दौऱ्याची स्थिती आणि काय अधिकाऱ्यांना सूचना देणार आहात? अधिकाऱ्यांसोबत कलेक्टर असतील, आमचे SP असतील, आमचे नॅशनल हायवेचे, बांधकामचे आणि जिल्हाभर सगळेच अधिकारी आम्ही सगळे चाललेलो। तुम्ही पाहताय आम्ही ज्या ज्या ठिकाणी अडचण वाटते तिथं थांबतोय, स्वतः पाणी करतोय। तुम्हाला गणपती उत्सवाच्या अगोदर हा संपूर्ण रस्त्याची जिथे कुठं खड्डा असेल, काय असेल, आता आपण एक स्पॉटला आपण पाठीमागं पाहिलं तर तिथं आता जे काम चालू आहे ते या 4 दिवसामध्ये ते पूर्ण करून 3च दिवसात देत आहेत। आम्ही 4 दिवस सांगतो तो करतायत आणि जिथे जिथे कुठे अडचण आहे ते आम्ही दूर करतो, की जाणाऱ्या येणाऱ्या चाकरमान्यांना अडचण होणार नाही। यावर्षी होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे, तो सुरळीत व्हावा म्हणून आम्ही आज हे सगळे अधिकारी वर्ग आम्ही त्यांना घेऊन चाललेलो आहोत आणि आमचं काम आहे, आमचं कर्तव्य ते आम्ही पार पाडतो।